श्रोतेहो नमस्कार. परिसरच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, परिसर या आजच्या भागात आपण डॉक्टर जयंत वडतकर यांना आमंत्रित केलं आहे. भारतीय वनांची सद्यस्थिती याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. डॉक्टर जयंत वडतकर, आमच्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार. आम्हाला हे जाणून घ्यायचे, नुकतंच डिसेंबर महिन्यात जंगल सर्वेक्षणचा अहवाल सादर झालाय, याविषयी आम्ही जाणू इच्छितो. भारतातील जंगलांची सद्यस्थिती काय आहे याविषयी सर्वेक्षण केलं जातं आणि त्या संदर्भातला अहवाल दर 2 वर्षांनी प्रकाशित केला जातो. तर हा अहवाल नुकताच आता या डिसेंबर महिन्यात आला आहे. तर आपल्याला माहित आहे की आपल्या देशातली जनसंख्या असेल किंवा पशुसंख्या असेल किंवा वाघांची गणना केली जाते. तशाच पद्धतीनं जंगलांचं सर्वेक्षण करून जंगल किती प्रमाणात वाढलं किंवा कुठलं जंगल कमी होत आहे अशा पद्धतीचा अभ्यास केला जातो आणि त्यावर आधारित हा अहवाल दर 2 वर्षांनी सादर केला जातो. आणि हे अहवालाचं जे काम केलं जातं ते देहरादून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे भारतीय वन संशोधन संस्थान, त्या अंतर्गत केला जातो. यामध्ये भारतातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जंगलामध्ये हे सर्वेक्षण केले जाते आणि त्याची सद्यस्थिती दर्शवणारी आकडेवारी यातून प्रकाशित केल्या जाते. अच्छा. आणि प्रामुख्यानं मग कोणत्या कोणत्या जंगलांमध्ये सर्वेक्षण केलं जातं? भारतात तुम्हाला माहिती आहे की आपण असं म्हणतो, भारत हा विविधतेने नटलेला प्रदेश आहे आणि म्हणूनच भारतात जंगलांचा पण प्रकार जे आहेत ते वेगवेगळे आहेत. म्हणजे आपण हिमालयात बघितलं तर आपल्याला अल्पाईन फॉरेस्ट मिळतात. त्याच्यानंतर आपण खाली आलो तर आपल्याला तराईचं जंगल मिळतं. आपण नॉर्थ ईस्ट इंडियात गेलो तर आपल्याला सदाहरित जंगल म्हणजे एव्हरग्रीन फॉरेस्ट मिळतात. तेच जर आपण मध्य प्रदेश किंवा राजस्थान, गुजरात या भागात गेलो तर झुडपी जंगल मिळतात किंवा काटेरी जंगल मिळतात. डेक्कन प्रदेशात म्हणजे महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतामध्ये आपल्याला शुष्क पानगळीचे ड्राय डेसिडियस जंगल मिळतात किंवा पश्चिम घाट आणि पूर्व घाटामध्ये आपल्याला सदाहरित जंगल किंवा निम सदाहरित जंगल मिळतात. इतकंच नाही तर आपल्या भारताला जो समुद्र किनारा लाभलेला आहे, या समुद्र किनाऱ्यावर आपल्याला खारफुटीचे जंगल म्हणजे समुद्राच्या काठावर असलेले असे जंगलाचे विविध प्रकार आढळतात आणि ह्या सगळ्या जंगलामध्ये हे सर्वेक्षण केलं जातं आणि त्याची स्थिती अहवालातून मांडल्या जाते. बऱ्याच जंगलांचं सर्वेक्षण करावं लागतं म्हणजे यासाठी? हो, नक्कीच. खूप सर्व जंगलाचा आढावा त्यामध्ये घेतला जातो. डॉक्टर जयंत वडतकर, मग यातले कुठले कुठले जंगल बघण्याचा तुम्हाला योग आलेला आहे? तसं तर मी वाईल्ड लाईफ या क्षेत्रामध्ये काम करत असताना काही सदाहरित जंगल म्हणजे नॉर्थ ईस्ट प्रांतातली जंगल बघितली आहेत, हिमालयातली जंगल सुद्धा मी बघितली आहेत, मध्य भारतातली काटेरी झुडपी जंगल बघितली आहेत आणि अर्थातच आपल्या महाराष्ट्रात आणि मी ज्या ठिकाणी काम करतो मेळघाटात त्या ठिकाणचं ड्राय डेसिडियस फॉरेस्ट ह्या जंगलांमध्ये पण मी गेलेलो आहे. त्यामुळे आपल्या जंगलाची विविधता मी बघितलेली आहे. क्या बात आहे. तुमचं आवडलेलं सगळ्यात जंगल कुठलं आहे मग? तसं म्हटलं तर सदाहरित जंगल जी आहेत ती खूपच संपन्न अशी असतात, कारण त्यामध्ये खूप जैवविविधता असते आणि वर्षभर ती हिरवी असतात आणि त्यामुळे ते नक्कीच आवडतात. त्यामुळे त्याच्यासाठी ते बघायचे असतील तर आपल्याला नॉर्थ ईस्ट हिमालय किंवा सिक्कीम पासून तर अरुणाचल, मेघालय, मिझोराम ह्या प्रदेशातली जंगल खूप सुंदर आहेत आणि ती मला नक्कीच आवडतात. वा, क्या बात आहे. डॉक्टर जयंत वडतकर, मग या अहवालासाठी माहिती कशी संकलित करतात? आता हा जो अहवाल आहे याच्यामध्ये माहिती संकलित करण्यासाठी 2 प्रकार सर्वेक्षण केलं जातं. एकतर त्या प्रत्यक्ष जंगलात जाऊन सर्वेक्षण केलं जातं आणि त्यानंतर आणखी जो डेटा संकलित केला जातो, जो उपग्रहाच्या माध्यमातून केला जातो, तर तो रिमोट सेन्सिंग डाटा कलेक्ट करून त्याचं पृथक्करण करून ही जंगलाची स्थिती काय आहे आणि जंगलाचं आकारमान वाढते आहे की कमी होते आहे हे माहिती ह्या डेटावरून काढल्या जाते. म्हणजे प्रत्यक्ष जंगलात पण आपल्याला सर्वेक्षण करावं लागतं. अच्छा. जंगल सर्वेक्षणच्या अहवालानुसार देशातील जंगलांची सद्यस्थिती काय आहे हे आपण जाणून घेऊ शकतो का? नक्कीच. कारण आपल्या देशामध्ये जी जंगलं आहेत त्याचा दर 2 वर्षांना अहवाल येतो. यावर्षी 18वा अहवाल आला आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर जंगलाची परिस्थिती सुधारली आणि जवळपास 1200 स्क्वेअर किलोमीटरचं जंगल हे झाडांचं जंगल वाढलं आणि जवळपास 150 स्क्वेअर किलोमीटरचं हे नैसर्गिक जंगल जे आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे. तर एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर चांगली आहे, परंतु काही जंगलांचं प्रमाण कमी झाल्याचं सुद्धा या अहवालात आपल्याला पाहता येते. अच्छा, म्हणजे ओव्हरऑल हा निष्कर्ष आहे? हा, ओव्हरऑल निष्कर्ष असा आहे की जंगलाचं प्रमाण थोडंसं का होईना वाढलेलं आहे. महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे हे यावरनं समजू शकेल का? नक्कीच समजू शकेल. महाराष्ट्रामध्ये जंगलाचं जे प्रमाण आहे ते फारसं वाढलेलं नाहीये.
आहे तसंच आहे 2 वर्षाच्या तुलनेनं, म्हणजे 2021च्या अहवालाच्या तुलनेत 2023चा अहवाल वनांची परिस्थिती आहे तशी आहे. परंतु महाराष्ट्रात जे वृक्षारोपण केलेलं जंगल म्हणू आपण त्याला, नैसर्गिक जंगल सोडून आपण वृक्षारोपण पण करतो, त्यामध्ये शहरातले बगीचे असतील, पार्क्स असतील किंवा रोड साईडनं लावलेली झाडं असतील, तर ह्या झाडांचं प्रमाण मात्र महाराष्ट्रात आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र ह्या ट्री फॉरेस्टमध्ये वाढ करण्याच्या बाबतीत यावर्षी 1 नंबरवर आहे. खूपच छान. आणि असं म्हणतात की सुदृढ पर्यावरणासाठी जंगल 33% असायला हवं, या बाबतीत तुम्ही काय म्हणू इच्छिता? खरं तर आपलं जर पर्यावरण आपल्या देशाचं सुदृढ राखावं असं आपल्याला वाटते, तेव्हा 33% जंगल असेल तर ते सुदृढ आहे असं मानलं जातं. परंतु सध्या स्थितीत आपल्याकडे तेवढं जंगल नक्कीच नाही आहे. आत्ताच्या अहवालात जे जंगलाचं आच्छादन आहे संपूर्ण एकूण, तर ते 21.2% इतकंच आहे. अच्छा. त्याला 33% करण्यासाठी खूप मोठा टप्पा गाठावा लागेल. आणि गेल्या 2 वर्षात आपण काही पॉइंटनं म्हणजे 21.25 वरून 21.50 वर आलो, एवढंच जंगल आपण वाढवू शकलो. अच्छा. यासाठी काय गोष्टी कारणीभूत ठरू शकतात मग? खरं तर जंगल वाढवण्यासाठी सर्वांचीच इच्छा असते, झाडं लावण्याची पण सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी शासन किंवा शासनाचे विविध विभाग, वन विभाग जंगल वाचवणे आणि वाढवणे ह्या 2 गोष्टीसाठी काम करतं. म्हणजे आहे ते जंगल टिकून ठेवणे आणि त्याच्यामध्ये वाढ करणे, याच्यासाठी प्रयत्न केला जातो विविध विभागांच्या माध्यमातून. परंतु आपल्याला आजही तेवढं यश त्यामध्ये मिळत नाही. कारण काय की विकास जो होतो आहे त्यामुळे जंगलांवरचा ताण मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. अच्छा. आज जी जंगलं उरलेली आहेत ती उरलेली आहेत आपल्या वन कायद्यामुळे. म्हणजे काही संरक्षित जंगल आहेत, काही नॅशनल पार्क आहेत, काही अभयारण्य आहेत. आणि त्याला कायद्यानं संरक्षण दिल्यामुळे जंगलं सुरक्षित ठेवल्या गेली आहेत. परंतु ज्या जंगलांना कायद्याचं संरक्षण नाही, ती जंगलं आजही त्याचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतो आहे. म्हणूनच जंगलाचं प्रमाण जे आहे वाढवण्यासाठी प्रयत्न ते आपले तोडके पडतात. कारण संरक्षित जंगलं जी आहेत ती वाढवणं याच्यासाठी शक्य नाही की त्या संरक्षित जंगलाच्या भोवताल ह्युमन हॅबिटेशन म्हणजे गावं असतील, रस्ते असतील, इव्हन काही काही जंगलाच्या भोवताल तर शहर आहेत किंवा जंगलाला लागून आता शहरं झालेली आहेत. शहरांची वाढ होते आहे, त्यामुळे जंगल वाढू शकत नाही. त्याच्या सीमा ज्या आहेत त्या आता फिक्स झालेल्या आहेत, त्याच्या पुढे ते वाढू शकणार नाही. म्हणून संरक्षित जंगल वाढवण्यामध्ये फार कठीण समस्या आहेत. आणि जे संरक्षण नसलेलं जंगल आहे त्यावरचा ताण वाढतो आहे. कारण आपल्या वाढत्या लोकसंख्येला जंगलातले जे संसाधन आहेत ते पुरवण्यासाठी जंगलावर. कार्यक्रमात आज ऐकूया भारतीय वनांची सद्यस्थिती याविषयी डॉक्टर जयंत वडतकर यांच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत. आज भाग 3 सादर करते विजयसिंह राजपूत. डॉक्टर जयंत वडतकर, आमच्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार. जंगल संवर्धनासाठी काय चॅलेंजेस असतात, कुठले फेस करावे लागतात? आता आपल्याला माहित आहे की आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे कार्यक्रम वन विभागातर्फे काही वर्षात राबवले गेलेत. आणि ते खऱ्या अर्थानं चांगला त्याच्या मागचा उद्देश होता. त्यामध्ये जंगलांमध्ये पण वृक्षारोपण केलं गेलं, जे संरक्षित नसलेले जंगल किंवा ज्या पडीत जागा असतील जंगलाच्या, त्याशिवाय ज्या शहरांमध्ये शहराला लागून किंवा शहरामधल्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधल्या मोकळ्या जागा असतील त्या ठिकाणी जंगलात वृक्षारोपण केलं गेलं, रस्त्याच्या कडेनं वृक्षारोपण केलं गेलं. परंतु खरं चॅलेंज जे आहे ते वृक्ष संवर्धन. म्हणजे वृक्षारोपण तर आपण करतो, पण वृक्ष संवर्धन किती प्रमाणात होते हा एक म्हणजे प्रश्नच आहे. मला असं वाटतं की 50% जरी आपण वृक्ष संवर्धन करू शकलो तरी मोठ्या प्रमाणात जंगलाचं आच्छादन वाढू शकतो. परंतु मुळात तसं होत नाही. संरक्षण नसलेल्या जंगलांमध्ये वेगवेगळ्या समस्या असल्यामुळे वृक्ष संवर्धनामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात. हो. आणि एक अजून विचारावं वाटतंय डॉक्टर जयंत वडतकर की शासन नेहमी करतच असतं प्रयत्नांची पराकाष्ठा, पण मग आम्ही कॉमन मॅननी काय करायला हवंय? कशा प्रकारे सहयोग करता येईल, कसा सहभाग घेता येईल? आता सामान्य माणसाचा जंगल वाढवण्यात किंवा ग्रीन कव्हर वाढवण्यात सहभाग जर म्हटला तर तो लिमिटेड आहे. कारण आपल्याकडे जंगल वाढवण्यासाठी जागा नाहीये. आपण जंगल कुठे वाढवू शकतो? आपल्या परिसरात, आपल्या शहरात किंवा आपल्या कॉलनीमध्ये. याशिवाय जर बाहेर गेलो आपण तर गावाच्या बाहेरचे रस्ते, रस्त्याच्या कडेनं लावणारं जंगल किंवा शहरामध्ये असलेल्या मोकळ्या जागांवर जर स्थानिक लोकांनी, स्थानिक संस्थांनी पुढाकार घेऊन जंगल लावलं किंवा जे पूर्वी जंगल होतं ते जर नष्ट झालं असेल तर तिथं पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी लोक करतायत. म्हणजे उजाड टेकड्या आज लोक दत्तक घेऊन तिथं वृक्षारोपण करतायत. हे चांगले उपक्रम आहेत.
परंतु त्यासाठी सामान्य माणसाचा म्हणजे त्याच्यासमोरची समस्या ही आहे की त्याला वृक्षारोपण करण्यासाठी जागा नाही आहे. ही जागा वनविभागाकडे उपलब्ध आहे. तर त्या ठिकाणी शासन, वनविभाग यांनी पुढाकार घेतला तर जंगलाचं प्रमाण आहे ते वाढवण्यासाठी सहज आहे. परंतु सामान्य माणसाला एकच करू शकतो आपण की आहे त्या जागेवर किंवा ज्या जागा शासनाच्या आहेत त्या दत्तक घेऊन, काही उजाड टेकड्या आहेत त्या दत्तक घेऊन किंवा शहराच्या आतमध्ये असलेल्या रस्त्याच्या कडेने जे जागा असतील त्या ठिकाणी वृक्षारोपण करून किंवा शहरांमध्ये आज पार्कच्या जागा असतात त्या आज उजाड झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी. तर ते पार्क पुन्हा रिस्टोअर करणे, त्या ठिकाणी वृक्षारोपण करणे जेणेकरून शहराचं ग्रीन कव्हर वाढेल, शहराचं वातावरण चांगलं राहील. तर हा सहभाग सामान्य माणसाकडून नक्कीच केला जाऊ शकतो. खारीचा वाटा का होईना उचलू शकतो. नक्कीच उचलू शकतो. आणि डॉक्टर जयंत वडतकर, मग 33% ध्येय तुम्ही म्हणालात तसं इतकं काही सोपं नाहीये, पण ती ध्येय प्राप्तीकडे जर वाटचाल करायची असेल तर कुठले प्रयत्न करणं आवश्यक आहे? 33% म्हणजे आज जो पर्सेंटेज आहे 21.26%, इथून 33% जायला बराच मोठा टप्पा आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात शासनाने पुढाकार घेतला तर ते होऊ शकेल. नाही असं नाही, कारण आज अनेक जागा अशा आहेत, अनेक नष्ट झालेली किंवा उजाड झालेली जंगलं अशी आहेत ती पुन्हा रिस्टोर्ड करता येऊ शकतात. त्याशिवाय आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खारफुटीच्या जंगलाचा मी उल्लेख केला की समुद्राच्या काठानं जे खारफुटीचं जंगल असते त्या ठिकाणी तर निश्चितच आपण त्या खारफुटीच्या जंगलाला रिस्टोअर करू शकतो. परंतु आज समुद्र किनाऱ्यावर पण मोठ्या प्रमाणात प्रेशर वाढते आहे. टुरिझमचं प्रेशर असेल, त्यामुळे टुरिझमच्या खाली किंवा शहरं वाढतात तेव्हा समुद्राची जमीन, तिथलं खारफुटीचं जंगल सपाट करून आणि तिथं भरती टाकून त्या जागा वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरल्या जात आहेत, म्हणून खारफुटीचं जंगल कमी होत आहेत. श्रोते हो नमस्कार. परिसरच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, परिसर या आजच्या भागात आपण डॉक्टर जयंत वडतकर यांना आमंत्रित केलं आहे. भारतीय वनांची सद्यस्थिती याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. डॉक्टर जयंत वडतकर, आमच्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार. तुम्ही जसं म्हणालात की जंगलं नष्ट होत चालली आहेत, तर नष्ट झालेलं जंगल पुन्हा हरित करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील? बऱ्याच ठिकाणी जंगलाचं डिग्रेडेशन झालं आहे, काही ठिकाणी जंगलं नष्ट झालेली आहेत, वेगवेगळ्या कारणासाठी झाली आहे. आजपर्यंत त्याच्यावर असलेलं प्रेशर, त्याला नसलेलं संरक्षण, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेली वृक्षतोड किंवा गुरेचराई, ह्या कारणानं जंगलं नष्ट झाली. आता ती पुन्हा रिस्टोर करण्यासाठी सुद्धा काही ठिकाणी शासनातर्फे आणि काही संस्थांतर्फे प्रयत्न केले जातात. तर रिस्टोरेशन करण्यासाठी आपल्याला काही शास्त्रीय गोष्टी पण लक्षात ठेवाव्या लागतात की या ठिकाणी पूर्वी कसं जंगल होतं. अच्छा, ते महत्वाचं आहे. नाहीतर पूर्वी या ठिकाणी मिश्र पानगळीचं, शुष्क पानगळीचं जंगल असेल आणि आपण तिथे दुसरीच झाडं लावली, विदेशी झाडं लावली, तर तसं होणार नाही. एखाद्या ठिकाणी झुडपी काटेरी जंगल असेल, सालईचं जंगल असेल आणि त्या ठिकाणी आपण बाहेरची झाडं आणून लावली तर ती लागणार नाहीत किंवा लागली तरी त्या जंगलाचा जो प्रकार आहे तो बदलून जाईल. म्हणून पूर्वीची झाडं होती, परंपरागत झाडं त्या भागात असतात किंवा आहेत, तीच झाडं त्या ठिकाणी जर लावली तर आणि त्याच्यासाठी विशेष प्रयत्न केले तर जंगल रिस्टोर होऊ शकते किंवा पुनर्स्थापना त्या जंगलाची केल्या जाऊ शकते. आणि जाता जाता तुम्ही काय सांगू इच्छिता डॉक्टर जयंत वडतकर? आपल्या देशातलं जंगल संपन्न आहे आणि त्यामध्ये विविधता सुद्धा आहे, परंतु 33% ध्येय गाठण्यासाठी फार मोठा जरी टप्पा असला तरी काही पॉइंट, काही अंशानं, 1% आपण जर त्याच्याकडे गेलो तर पुढच्या 50 वर्षात आपण तो टप्पा गाठू शकू. परंतु त्यासाठी आपल्याला जनजागृती, लोकसहभाग आणि शासनाचा पुढाकार ह्या 3 गोष्टी कराव्या लागतील. आणि आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा आपल्या मर्यादा जितक्या आहेत त्या भागातलं जंगल वाचवण्यासाठी किंवा पार्क मधली झाडं वाचवण्यासाठी, शहरातली झाडं वाचवण्यासाठी, कॉलनीतली झाडं वाचवण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घेऊन त्यासाठी प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आपल्या देशाचं जे ग्रीन कव्हर आहे किंवा हरित आच्छादन आहे ते आपण टिकून ठेवू आणि वाढवू सुद्धा, यामध्ये मला शंका नाही, जर आपण सर्वांनी प्रयत्न केला तर. आणि पुढच्या पिढीसाठी एक हरित देश तयार करायला मदत करू शकतो. नक्कीच, कारण आज ते आवश्यकता आहे. आपल्याला माहित आहे की प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. दररोज वाहनांची संख्या, रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची संख्या वाढते आहे आणि त्यामुळे ह्या प्रदूषणाच्या राक्षसाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला जंगल हाच एक उपाय आहे.
आणि जंगल वाढवणे हे आपल्यासाठी नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी आहे. आणि जंगल हे वाढवल्यामुळे नुसतं जंगल आणि झाडं वाढतात असं नाही, तर त्यामुळे आपल्या देशातली जैवविविधता आहे, आपल्या भागातली जैवविविधता आहे, ती सुद्धा टिकून राहते. त्यातून आपल्याला उत्पन्न सुद्धा मिळते. काही फळाची झाडं असतील, फळं मिळतात. पक्षी, पशु, प्राणी हे सुद्धा त्या जंगलावर डिपेंड असतात. त्यामुळे जंगल वाढवणे म्हणजे नुसतं काही झाडांसाठी जंगल वाढवायचं नाही, तर ते प्राण्यांसाठी वाढवायचं आहे, पशुपक्ष्यांसाठी वाढवायचं आहे. आणि विशेष म्हणजे जंगल वाढलं तर ते जंगल पाणी टिकून ठेवते. आपल्या जमिनीत जे पाणी आहे ते टिकून ठेवण्याचं काम जंगल करते. म्हणून वाढत्या लोकसंख्येला भविष्यात पाणी ही सुद्धा समस्या असणार आहे. त्यासाठी जंगल टिकवले तर जमिनीतलं पाणी टिकेल आणि वाढत्या लोकसंख्येला पाणी पण मिळेल. म्हणून आपल्यासाठी आणि भविष्यातल्या पुढच्या पिढीसाठी जंगल वाचवणं आज काळाची गरज आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर जयंत वडतकर. श्रोतेहो, आताच आपण भारतीय वनांची सद्यस्थिती याविषयी डॉक्टर जयंत वडतकर यांच्याशी केलेली बातचीत ऐकली. आणि याबरोबरच आजचा परिसर कार्यक्रम संपण्याची वेळ होते आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.